की सिकंदरला फसवलंय, की सिकंदरनं पहिल्यापासून की काही बघा एक गरीबाचा पोरगा आहे ती, गरीबाचा पोरगा आहे, तिने मी हमाली करून त्याला मी पैलवान केलेला आहे. तर सिकंदरनं असंही पहिल्यापासूनही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला आहे. पैसा कमवला, कष्टानं कमवला, त्याच्या कुस्तीने तिनं ईश्वरदादानं की करून घेतलं आणि पैलवान झाला मोठा आणि कष्टानं कमवला आणि बापाने बी हमाली करून त्याला खायला घातलेला आहे, म्हणून कष्टानं झालेला आहे. आणि अजून बी हिंदी केसरीला उतरणार होता, पण काय तर त्या लेकराच्या उगत काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोलिसला असू दे की महाराष्ट्रात पोलीस असू दे, की मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला, माझी एक इच्छा होती की DSP बनवायचा इच्छा होती माझी. पण यंदा बी महाराष्ट्र केसरीला हिंदी केसरीला उतरणार होता, पण हे माझ्या सिकंदरवर अन्याय झालेला आहे. या अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिसाला असू दे, अधिकाऱ्याला असू दे, की सिकंदरवर अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरनं सोडून द्यावं. आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे, आई बापाला भेटून गेलेला आहे. पण असं सिकंदरवर अन्याय करणं की हे करणं, माझा सिकंदर असं करणारच नाही. आणि आतापतवर तिनं असल्या बाबतीत उतरला बी नाही. सिकंदरनं अजिबात पहिल्यापासून एवढं कष्टानं रुपये 10 रुपयाची पासून कुस्ती खेळली, महाराष्ट्रात बी कुस्ती खेळली, पंजाबमध्ये कुस्ती खेळली, सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं. पण कष्टानं जो बी काय कमवलेला आहे ते तिनं पण कष्टानं कमवलेला आहे. असं अजिबात लांडीला बडी केली नाही की बाबा की सिकंदरनं लांडीला बडी केली नाही, त्याच्या बापाने बी लांडीला बडी केली नाही. आज मी हाज करून आलेलो आहे. मला मुलांनी हाजला पाठवलं, मी हाजला जाऊन आलेलो आहे. मला खोटं बोलायला येत नाही. काय तर माझा खोटं बोलणं म्हणजे तिकडून जाऊन आलं म्हणजे पाप आहे. तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं की 5 टाइम नमाज पडतोय आणि अन्याय माझ्या लेकरावर झालेला आहे.